मित्रहो, दररोज आपल्या अवतीभोवती हजारो घटना घडतात. या घटनांच्या बातम्या होतात आणि बातम्याच्या मुख्य घडामोडीच्या होतात ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूजमध्ये दाखवल्या गेलेल्या अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि अनेक घोटाळ्याच्या बातम्या बघून आपल्याला चीड येते. समाजात संतापाची लाट उसळते. मात्र अचानक काही दिवसात ही लाट ओसरून जाते आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे आपण अशा गंभीर घटनांचा मागोवा घेत नाही. आणि म्हणूनच आजपासून आम्ही तुमच्यासाठी एक नवं सदर घेऊन येतोय, ज्या सदरामध्ये अशा घटनांचा मागोवा घेतला जाईल. आणि या नव्या कोऱ्या सदराचं नाव आहे मग पुढे काय झालं. नमस्कार, मी गोविंद वाकडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. सदराच्या पहिल्याच भागात आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा हत्या प्रकरणाचा मागोवा ज्यामुळे देशात खळबळ उडाली होती. सतीश भोजा शेट्टी हे नाव तुम्हाला आठवतंय का? होय, बरोबर ओळखलं तुम्ही. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची 15 वर्षापूर्वी म्हणजे 13 जानेवारी 2010 रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती. सकाळी 7 वाजता सतीश शेट्टी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले आणि काही वेळातच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यातल्याच एका मारेकऱ्याने सतीश शेट्टी यांचा निर्घुणपणे गळा चिरला आणि शेट्टी जाग्यावरच गतप्राण झाले. दिवसाढवळ्या हत्या करून मारेकरी फरार झाले आणि आज 15 वर्षांनंतरही ते मोकाट आहेत. आता जाणून घेऊया या 15 वर्षात शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास कसा झाला. शेट्टी यांची हत्या झाली त्या दिवशी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाची सूत्र आपल्या हाती घेतली. मात्र 4 महिने तपास करूनही स्थानिक पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही आणि त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस करत असलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. मग या प्रकरणाचा तपास देशातल्या सर्वोच्च तपास यंत्रणा मानल्या जाणाऱ्या CBIकडे सोपवण्यात आला. CBIच्या अधिकाऱ्यांनी 2010 ते 2014 पर्यंत म्हणजे 4 वर्षे सखोल तपास केला. मात्र एके दिवशी अचानक त्यांनी शेट्टी यांच्या हत्येबाबतचे पुरावे मिळून येत नसल्याचं सांगत या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठीची विनंती न्यायालयाकडे केली आणि क्लोजर रिपोर्ट सादर केला. 4 वर्ष तपास करूनही CBI सारख्या यंत्रणेच्या हाती काहीच लागत नाही यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. त्यातच 2015 मध्ये नवे पुरावे हाती लागल्याचं सांगत या प्रकरणाचा तपास CBIने नव्याने सुरू केला. CBIने पुन्हा एकदा शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला. अतिशय वेगाने तपास करत CBIनं पुढच्या 2 वर्षात अनेकांना अटक केली. तर IRBचे संचालक वीरेंद्र म्हैसकर, त्यांचे सहकारी जयंत डांगरे, तत्कालीन पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर आणि तपासी पोलीस अधिकारी राम जाधव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या नार्को टेस्टप्रमाणे पॉलिग्राफ चाचण्या केल्या. त्यांना लाई डिटेक्टर मशीनसमोर बसवलं गेलं आणि ह्या चाचण्यांचे अहवाल तयार केले गेले. एखाद्या हत्या प्रकरणात आरोपींच्या अशा चाचण्या होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना होती. CBIचे अधिकारी केवळ एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाची काही माहिती उपलब्ध होते का म्हणून तळेगाव दाभाडे आणि पुणे जिल्ह्यातल्या सुमारे 800 संशयित आरोपींची देखील कसून चौकशी केली होती. एखाद्या व्यक्तीच्या हत्येसाठी एवढ्या मोठ्या संख्येने संशयितांची चौकशी केल्या गेली ही देखील राज्यातली पहिलीच घटना होती. मित्रो, हा तपास सुरू असताना या प्रकरणाशी संबंधित असलेला एक स्फोटक अहवाल अचानकपणे उघडकीस आला आणि तो अहवाल होता पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रांचा. आणि अहवालात म्हटलं होतं की शेट्टी यांच्यावर ज्या शस्त्राने वार केल्या गेले त्या शस्त्रावर मानवी रक्त नसून प्राण्यांचं रक्त होतं. ही बाब जेव्हा बातम्याद्वारे नागरिकांना कळाली तेव्हा जनतेच्या संतापाचा कडेलोट झाला. हे सगळं सुरू असतानाच वर्ष उजाडलं 2018चं. याच वर्षीच्या एके दिवशी CBIचे अधिकारी न्यायालयात दाखल झाले. त्यावेळी सगळ्यांना असं वाटलं होतं की आता CBIचे अधिकारी सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार किंवा त्याचं नाव उघड करतील. मात्र झालं नेमकं उलटच. CBIच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे शेट्टी यांच्या हत्येचा तपास पुराव्याअभावी बंद करत असल्याचं सांगत अटक केलेले आरोपी, त्यांच्या केलेल्या चाचण्या आणि तपास बासनात गुंडाळून त्यांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट सादर केला.
देशाची सर्वोच्च तपासी यंत्रणा एखाद्या हत्या प्रकरणात 2 वेळा क्लोजर रिपोर्ट सादर करते हे बहुधा पहिल्यांदाच घडलं होतं आणि त्यामुळे तेव्हा निर्माण झालेला प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि तो प्रश्न म्हणजे सतीश शेट्टी यांना नेमकं कुणी मारलं आणि का मारलं. हाच प्रश्न घेऊन सतीश शेट्टी यांचे कुटुंबीय न्यायालयात गेले आणि न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास CBI कडनं सुरू केला गेला आहे. तर शेट्टी यांचे कुटुंबीय मागील 15 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सतीश शेट्टी यांनी माहिती अधिकाराचा वापर करत मुंबई पुणे एक्सप्रेसवेसाठी संपादित केल्या गेलेल्या भूखंडाच्या गैरव्यवहार, त्याचबरोबर विविध शासकीय भूखंडाचा जो खरेदी विक्री व्यवहार आहे त्यातला घोटाळा उघडकीस आणला होता. त्याच प्रकरणाचा ते पाठपुरावा करत होते. त्यांनी खोदून काढलेले हे सगळे घोटाळे आजही व्यवस्थेला प्रश्न विचारतायत. मात्र सगळ्यांना मिळते ती तारीख पे तारीख. दुसरीकडे समाज म्हणून आपणही या प्रकरणी गप्प का आहोत हा प्रश्न देखील अजूनही अनुत्तरित आहेच. तर मित्रांनो, सांगायचं हे आहे की 15 वर्षानंतरही सतीश शेट्टी यांचे मारेकरी मोकाट आहेत. CBI सारख्या यंत्रणेला देखील ते मिळून येत नाहीत आणि त्यामुळे अद्यापही शेट्टी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने व्हायला हवा का? तुम्हाला नेमकं काय वाटतं हे जरूर कळवा. त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि पुढील भागात तुम्हाला कोणत्या घटनेचा मागोवा घ्यायला आवडेल हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.